शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, यंदा जून महिन्यामध्ये पावसाने हुलकावणी दिली, त्यामुळं खरीपाच्या पेरण्या या साधारण महिनाभर उशिरा झाल्या. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणावा असा समाधानकारक पाऊस राज्यभरात झालेला नाही. त्यामुळं या खरीपाच्या पेरण्यांचं नुकसान होण्याची कुठेतरी चिन्ह आहेत. हे नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या शेत पिकांमध्ये व्यवस्थापन बदलण्याची अत्यंत गरज आहे. आणि म्हणूनच या दृष्टीने आज आपण कृषी दर्शन कार्यक्रमात जो विषय निवडलेला आहे तो आहे अवर्षणाचा पिकांवरील ताण कमी करण्यासाठीचे नियोजन. हा आजचा आपला विषय आहे. या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलं आहे डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांना. सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मंडळी, डॉक्टर ताकटे सर हे गेल्या 30 वर्षांपासून कृषी क्षेत्रामध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. सध्या ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पाचे मृदशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अनेक आकाशवाणीवरील कार्यक्रमांमध्ये, दूरदर्शनवरील कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. शेतीविषयी विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे आणि याचीच दखल घेऊन त्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक प्रेरणा पुरस्कार, मराठा कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. असे अनुभव संपन्न डॉक्टर ताकटे सर आपल्याला कार्यक्रमात या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करतील. आपण चर्चेला सुरुवात करू. ताकटे सर, सुरुवातीला आपण आपल्या राज्यातील खरीपाची जी परिस्थिती आहे याविषयी आपण प्रेक्षकांना काय माहिती द्याल? शेतकरी म्हणून एकंदरच आपण राज्याची परिस्थिती बघितली तर सरासरी 142 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या ह्या पेरण्या होतात. यंदाचा जर आपण एकंदरच पावसाचा आढावा जर घेतला तर जूनमध्ये पावसानं हुलकावणी दिली आहे. खरं, जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात पाऊस हा असमतोलपणे पडलेला आहे, विखुरलेल्या स्वरूपात पडला आहे आणि ऑगस्ट महिना हा पूर्णपणे खंड हा पावसाचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळं एकंदरच राज्यामध्ये पेरण्या ह्या झाल्यात परंतु ह्या कमी पावसावर झाल्यात. त्यामुळं निश्चितच खरीप हंगामाच्या उत्पन्न हे घटण्याची शक्यता आहे. 142 लाखपैकी 141 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्यात, म्हणजे 99% क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. आता यापैकी आपण एकंदरच पेरणीचा आढावा जर घेतला तर निश्चितपणे असं म्हणता येईल की सोयाबीन आणि कापूस फार मोठ्या प्रमाणात हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पेरण्या झालेल्या आहेत. सोयाबीनचा विचार केला तर सरासरी क्षेत्र हे आपलं सर्वसाधारणपणे 43 ते 45 लाख हेक्टर आहे. परंतु यंदा 50 लाखाहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. याचं मुख्य कारण गेल्या 4-5 वर्षापासून मोठ्या प्रमाणात बाजारभाव चांगला मिळत आहे. याशिवाय कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सर्वसाधारणपणे कापसाची पेरणी ही आपली 43 लाख हेक्टर सरासरी आहे. यंदाही 43 लाख हेक्टरवरच पेरणी ही कापसाची झालेली आहे. गेल्या 5 वर्षापासून सुद्धा कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळं कापसाची पेरणी ही झालेली आहे. परंतु यंदा पाऊस कमी असल्यामुळं बाजरीच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र कमी म्हणजे पेरणी ही कमी झालेली दिसून येते. म्हणजे एकंदरच सर्वसाधारणपणे 6,67,000 हेक्टरवर पेरणी होते, परंतु यंदा फक्त 3 लाखावरच ही पेरणी झालेली आहे. आणि पावसाच्या कमतरतेमुळे 31% उत्पादन घटण्याची शक्यता ही कृषी विभागाने व्यक्त केलेली आहे. बरोबर. एकंदरीतच आपण हा खरीप हंगामाचा आढावा घेतला तर निश्चितपणे तुरीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पेरणी कमी झालेली आहे. सर्वसाधारणपणे 13 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते, यंदा फक्त 11.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी ही झालेली आहे. मक्याच्या क्षेत्राच्या बाबतीतही तसंच म्हणता येईल. मक्याचं क्षेत्रही बऱ्यापैकी घटलेलं आहे. फक्त 9 लाखवर पेरणी ही झालेली आहे. आणि उडीद आणि मूग ही दोन्ही पिकं जून महिन्यात म्हणजे पहिल्या पंधरवड्यात पेरली जातात. परंतु यंदा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊसच न झाल्यामुळं पेरण्या ह्या होऊ शकलेल्या नाही. त्यामुळं जे काही पेरण्या झाल्या त्या उशीर झाल्या. त्यामुळं ह्या दोन्ही पिकांची उत्पादनं उडीद आणि मूग यांचं ही घटण्याची शक्यता आहे आणि याचा एरिया हा ड्रास्टिकली कमी झालेला
दिसून येतो. एकंदरीतच सद्य परिस्थिती जर आपण बघितली तर मूग, उडीद यांची काढणी झालेली आहे. बरं. बाजरीचं पीक अजून पुढच्या पंधरवड्यात काढणीला येऊ शकतं. हां. आणि सोयाबीन हे पुढील महिन्यात म्हणजे सर्वसाधारणपणे 1 महिन्यात हे काढणीला येऊ शकतं. एकंदरच ही अशी खरीप हंगामाची परिस्थिती आहे. पण आता या पावसाबरोबरच काही इतर कारणं आहेत. हवामान बदल सुद्धा आहे. हा पाऊस समतोल प्रमाणात न पडण्यामागे. तर निश्चितच. याविषयी आपलं काय मत आहे? शेतकरी बंधूंनो, गेल्या 4-5 वर्षाचा जर हवामानाचा आपण आढावा घेतला तर आपण अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे, चक्रीवादळे, धुके, अतिथंड वारे, अतिथंडी अशा अनेक विविध हवामान बदलाला सामोरं जात आहोत. हो. आणि एकंदरच आपण पावसाचा अंदाज घेतला तर निश्चितपणे असं म्हणता येईल की हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. आणि त्यामुळं निश्चितच पीक उत्पादनावर त्याचा परिणाम आपल्याला होतो. जाणवतो. आणि यंदाच्या वर्षी निश्चितपणे कडधान्यांचे उत्पादन हे कमी येणार आहे. त्यामुळे एकंदरच आपण हवामानाचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात 30% कमी पाऊस हा नोंदला गेलेला आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे एकंदरच मे-जून महिन्यामध्ये हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं होतं की एल निनोचा फॅक्टर हा यंदाच्या वर्षी निश्चितपणे पाऊस कमी पडेल हे त्यांनी जाहीर केलं होतं. आणि तसंच यावर्षी आपल्याला एकंदरच जाणवतं की एल निनोचा फॅक्टर हा आजही आपल्याला जाणवतो. त्यांनी त्यावेळेसही सांगितलं होतं की खरीप हंगामात पाऊस कमी राहील. इव्हन सप्टेंबर महिन्यातसुद्धा पावसाची शक्यता ही कमी राहील असं त्यांनी त्यावेळेस वर्तवलं होतं. आणि निश्चितच एल निनोचा फॅक्टर हा यावर्षी कार्यरत आहे असा हरकत नाही. आणि एकंदरच आपण बघितलं तर या वर्षीचं हवामान आपण एक लक्षात घेऊया. आपल्याकडं एप्रिल महिन्यात अद्यापर्यंत 100 वर्षात पाऊस झालेला नाही. आपण एकंदरच बघितलं तर 125 वर्षात प्रथमच म्हणजे या गेल्या 5 वर्षातला पाऊस हा सर्वात कमी नोंदला गेला आहे आणि कमी होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. आपण सांगितलेली आकडेवारी पाहता खरोखरच ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. हवामानाचा थेट परिणाम पावसावर होतोय आणि पावसाचा थेट परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतोय. निश्चितच. आता सर, हे पावसाचं पाणी बहुतांश भागामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होतो. निश्चित. पण 80-90% पाणी हे वाहून जातं. निश्चित. आणि एक 10 ते 15% पाणीच फक्त जमिनीत मुरतं. निश्चित. तर हे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरावं यासाठी काय करता येईल आपल्याला? शेतकरी म्हणून आपण एकंदरच राज्याचा विचार केला तर 85% क्षेत्र हे आपलं कोरडवाहू आहे. शेतीमध्ये ओल तसं मोल या उक्तीस अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. एकंदरच आपण जर बघितलं तर जमिनीमध्ये ओलावा हा अत्यंत महत्त्वाचा असतो खरीपाच्या आणि रब्बी पिकाच्या दृष्टीनं. तर एकंदर पडणाऱ्या पावसापैकी जवळजवळ 10 ते 20% पाणी हे निचऱ्याद्वारे जातं. बरं. 10 ते 20% पाणी हे वाहून जातं. 60 ते 70% पाणी हे बाष्पीभवनाद्वारे जातं. उर्वरित पाणी फक्त 10 ते 20% हे जमिनीत मुरतं. बरं. आता हे जमिनीत मुरणारं पाणी, निचऱ्याद्वारे जाणारं पाणी आणि जमिनीमध्ये निचराचं पाणीचं व्यवस्थापन कसं करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी शेतकरी बंधूंनी मृद व जलसंधारण करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये आंतरबांध व्यवस्थापन, बांध बंदिस्ती करणं, सरी पाडणं, सपाट वाफे करणं आणि पडलेला पाऊस हा जमिनीत मुरवणं हे निश्चितपणे अत्यंत गरजेचं आहे. यंदाच्या वर्षी हा अवर्षणाचा वर्ष असं आपण म्हणावं लागेल आणि यंदाच्या वर्षी निश्चितच आपल्याला हे जाणवणार आहे. एकूण सर, आपल्याला दुष्काळजन्य परिस्थिती पाहता जितकं जास्त प्रमाणात पाणी जमिनीत मुरवता येईल त्यासाठी आपण सांगितलेले उपाय करून प्रयत्न करायला हवे. आता अवर्षणजन्य परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होतीये, तर ह्या परिस्थितीला शेतकरी बांधवांनी सामोरं जाताना काय नियोजन करायला पाहिजे, काय सांगाल आपण? शेतकरी बंधूंनो, आपल्याला पीक व्यवस्थापनात बदल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं संरक्षित पाणी देणं, आपल्याकडं जे उपलब्ध पाणी आहे त्यामध्ये संरक्षित पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं. दुसरी गोष्ट, परावर्तकाचा वापर म्हणजे प्रकाश परावर्तकाचा वापर करून आपल्याला अवर्षणापासून पिकांचा ताण वाचवता येईल. तिसरी गोष्ट, पिकांमध्ये आच्छादन करणं. बरं. चौथी गोष्ट, पिकांमध्ये आंतरमशागत म्हणजे कोळपणी करणं. चौथी गोष्ट, खतांचा वापर म्हणजे फवाऱ्याद्वारे खतांचा वापर करणं. त्यानंतर हेक्टरी रोपांची संख्या कमी करणं आणि पानांची संख्या कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आणि शेतकरी बंधूंनी ह्या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर निश्चितपणानं अवर्षणापासून जो काही पिकाला ताण पडतो तो आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो.
आपण उल्लेख केला की आंतरमशागत किंवा कोळपणी करणं फार महत्त्वाचं आहे पिकांची, तर ती कशा प्रकारे करावी याविषयी आपण काय सांगाल? शेतकरी म्हणून कोळपणी केल्यानं निश्चितच जमिनीतील जो काय ओला आहे, बाष्पीभवनाद्वारे ओलावा जो उडून जातो, तो ओलावा उडून न जाण्यास मदत होते. त्यामुळं शेतकरी बंधूंनी वेळोवेळी जर पिकाला कोळपणी केली तर निश्चितपणे त्याचा चांगला फायदा पिकांना होऊ शकतो. बरोबर, म्हणजे कोळपणी हा एक उपाय आहे या निश्चितच. वर्षणावर मात करण्यासाठी. निश्चित. त्यानंतर सर, आपण आता बऱ्याच वेळा शेतकरी बांधव पाण्याच्या माध्यमातून खतं पिकांना देतात, बरोबर. ज्यामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाया जातं आणि पाण्याची नासाडी होते. हे होऊ नये म्हणून फवारणीद्वारे जर आपण खतांची मात्रा पिकांना दिली तर कितपत फायदा होऊ शकतो याविषयी आपलं काय मत आहे? शेतकरी म्हणून फवारणीद्वारे आपण सर्वसाधारणपणे पीक 45 दिवसापर्यंत जर असेल तर सर्वसाधारणपणे 2% युरियाची जर मात्रा दिली तर निश्चित जो काही ताण आहे अवर्षणाचा तो पीक सहन करू शकतं. जी पिकं सर्वसाधारणपणे 60च्या पुढं गेलेली आहेत, या पिकांना म्हणजे जी फुलोरा ओलांडून शेंगा येण्याच्या अवस्थेमध्ये गेलेली आहेत, अशा पिकांना जर आपल्याला फवारा द्यायचा असेल तर पोटॅशियम नायट्रेट 1.5% ही फवारणी आपण करायला हवी. 1.5% म्हणजे सर्वसाधारणपणे 150 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये, आणि 2% युरियाची म्हणजे 200 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याची फवारणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. फवारणीद्वारे अशा रीतीनं जर आपण फवारणी केली तर निश्चितच अवर्षणाचा जो ताण आहे तो पीक सहन करतं, जमिनीतील ओलावा आहे तसाच राहू शकतो. अशा रीतीनं फवारणीचा जर आपण वापर केला तर निश्चितपणानं आपण अवर्षणाचा ताण सहन करू शकतो. बरोबर. सर, आपण काही वेळापूर्वी उल्लेख केला की परावर्तकांचा वापर करून सुद्धा आपण या पिकांवरील ताण जो आहे तो चांगल्या प्रमाणात कमी करू शकतो, तर याविषयी आम्हाला सविस्तर जाणून घ्यायला आवडेल. शेतकरी म्हणून सर्वसाधारणपणे अवर्षणग्रस्त म्हणजे अवर्षण प्रवण क्षेत्रात किंवा अशा परिस्थिती निर्माण झाल्यानंतर केओलिन प्रकाश परिवर्तक म्हणजे पिकांच्या पानावाटं जे काही बाष्पीभवन होतं, हे बाष्पीभवन कमी करण्याचं काम हे केओलिन करतं. बरं. सर्वसाधारणपणे 6 ते 8% म्हणजे 600 ग्रॅम किंवा 600 ते 800 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार केलं आणि 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं आपण जर फवारलं तर निश्चितपणे जो काही अवर्षणाचा ताण पिकांवर पडलेला आहे आपण हा बऱ्यापैकी कमी करू शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी सर्वसाधारणपणे 20 दिवसाच्या अंतरानं केओलिन हा प्रकाश परिवर्तक जर फवारलं तर निश्चितपणे आपण हा ताण सहन करू शकतो. विशेषतः फळबागांमध्ये याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आता आपण बघितलं तर आपल्याकडं पाण्याची उपलब्धता कमी आहे. राज्यामध्ये फळबागा मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या फळबागांना वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. पिकं आपली ही ठराविक कालावधीची असतात, पण फळबाग ही लॉंग टर्मची असतात. त्यामुळे फळबाग जर वाचवायची असेल तर ह्या परावर्तकाचा वापर म्हणजे केओलिन 6 ते 8% हा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला अवर्षणापासूनचा ताण जो फळझाडांवर पडणार आहे तो आपण कमी करू शकतो. पण आता या फळबागा वाचवण्यासाठी आच्छादनाचा कितपत फायदा होणार आहे? ज्यावेळेस पिकाची पेरणी होते, पिकाची पेरणी झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्याला अवर्षणाची कल्पना ही आलेली असते आणि विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये पीक 21 दिवसाचं झाल्यानंतर सर्वसाधारणपणे 2.5 सेंटीमीटरचा थर हा उभ्या पिकाच्या ओळीत जर पसरवला तर निश्चितपणे जवळजवळ 25 ते 30 मिलीमीटर ओलावा हा साठवून राहतो. त्यामुळं उभ्या पिकात आपल्याला जर आच्छादन टाकायचं असेल तर 21 दिवसानंतर आच्छादन टाकावं आणि ते 2.5 सेंटीमीटर. सर्वसाधारणपणे ज्वारीची धसकटं, बाजरी, गव्हाचा भुसा याप्रमाणे ही आच्छादनं टाकावीत. आच्छादनामुळं बाष्पीभवन कमी होतं. सेंद्रिय पदार्थ त्यात असल्यामुळं जमिनीची भौतिक गुणधर्म सुधारले जातात, जमिनीची धूप कमी होते आणि जे काही पाणी आहे जलसंधारणाचा मोठा साठा म्हणजे पाणी साठवण्याची प्रक्रिया ही चांगली होते. त्यामुळं आच्छादन हे फळझाडांसाठी वरदान ठरेल हे निश्चितच. आपण सांगितलेले वेगवेगळे उपाय हे थेट पाण्याशी संबंधित आहेत, जेणेकरून पाण्याची कमीत कमी वापर करून बचत करून आपण पिकांना वाढवू आणि त्याच्यापासून उत्पादन घेऊ. आता मला असं वाटतं की रोपांची संख्या कमी करणं किंवा पानांची संख्या कमी करणं हे कितपत योग्य आहे, तांत्रिकदृष्ट्या हे बरोबर आहे का? अवर्षण जेव्हा पडतं त्यावेळेस हेक्टरी पानांची संख्या कमी केली, ताटापासून खालची पानं वरची फक्त 4 ते 5 पानं ही ठेवायची आणि उर्वरित खालची पानं जर आपण कमी केली तर जे काही बाष्पोत्सर्जन होतं
त्याद्वारे जो काही ओलावा उडून जातो तो उडून जाण्यास आपल्याला म्हणजे थोपवण्यास मदत होते. म्हणजे झाडांची संख्या जर आपल्याला कमी करायची असेल तर पीक जेव्हा फुलोऱ्यावर येतं किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत येतं त्यावेळेस आपण ही हेक्टरी झाडांची संख्या कमी केली तर निश्चितपणे जे काही ओलावा उडून जाणार आहे, जे काही झाड कॉम्पीट करणार आहे जमिनीच्या ओलाव्याशी, तो ओलावा हा दुसऱ्या पिकाला वापरता येईल. शेतपिकामध्ये मृतसरी जर काढण्याचा एक प्रकार म्हणा किंवा एक उपाय आपण जर केला तर तो किती फायद्याचा ठरणार आहे? मृतसरी काढणं योग्य आहे का? शेतकरी म्हणून सर्वसाधारणपणे पिकाच्या ओळीत म्हणजे पिकाच्या 2 ओळीनंतर 4 ओळीनंतर किंवा 6 ओळीनंतर जर आपण मृतसरी काढली म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जो काही पाऊस पडणार आहे तो पडणारा पाऊस हा या सरीमध्ये मुरवला जातो. आणि हा मुरवलेला पाऊस सर्वसाधारणपणे बघितलं आपण तर कापूस आणि तूर या पिकाला विशेषतः त्याचा उपयोग फायदा होतो, कारण ही पिकं जवळजवळ डिसेंबरमध्ये काढणीस येतात. त्यामुळं आणि आपला पाऊस हा ऑक्टोबरमध्ये संपलेला असतो. त्यामुळं हा काही जो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पडलेला पाऊस आहे हा जर आपण सरीत मुरवला तर पुढील काळात जो काही ओलावा लागणार आहे त्याच्या पुढील वाढीसाठी तो निश्चितचपणे ह्या दोन्ही पिकांना उपयोग येतो. त्यामुळं मृतसरी काढल्या पिकाच्या सर्वसाधारणपणे 2 ओळी 4 ओळी आणि 6 ओळीनंतर तर आपल्याला ओलावा साठवण्यासाठी किंवा जमिनीत पाणी मुरवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि अवर्षणापासून जो काही ताण आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. बरोबर. सर, आता आपण काही वेळापूर्वी उल्लेख केला सुरुवातीला की सोयाबीन आणि कापूस याची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. तर आपण सोयाबीन पिकाची चर्चा या ठिकाणी करू. येत्या काळामध्ये काय शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायला पाहिजे, नियोजन कसं करायला पाहिजे? शेतकरी म्हणून सर्वसाधारण जर आत्ता विचार केला सध्याचा तर सर्वच राज्यातील जे काही सोयाबीनचं पीक आहे हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. आणि अशावेळी जे पिकं शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे अशा पिकांना फवाऱ्याद्वारे खतं जर दिली म्हणजे पोटॅशियम नायट्रेटचा फवारा 1.5% जर दिला तर निश्चितच आपण पिकाचं नियंत्रण करू शकतो. सर, आता सोयाबीनबद्दलच्या काही उपाययोजना आहेत पिकाच्या त्या आपण सांगितल्या, पण कपाशीची सुद्धा लागवड तेवढ्याच प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात आहे. या पिकाची व्यवस्था कशी करायला पाहिजे या वर्षाच्या काळामध्ये? शेतकरी म्हणून यंदा कपाशी लागवडीसाठी फार उशीर झालेला आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जूनच्या पहिल्या पंधरवड्यात किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात कपाशीची लागवड करतो, पण यंदा जूनमध्येच हुलकवणी दिल्यामुळं कपाशीचं पीक हे सध्या अवर्षणाला मोठ्या प्रमाणात ताणाला हे जात आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं कोळपणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं. वेळोवेळी कोळपणी करणं, अंतर मशागत करणं अत्यंत महत्त्वाचं. तण नियंत्रण करणं हे अत्यंत महत्त्वाचं. याचबरोबर पोटॅशियम नायट्रेट याची फवारणी 1.5% या प्रमाणात जर आपण केली तर निश्चितपणे अवर्षणाचा ताण हे पीक सहन करू शकतो. आणि वेळोवेळी या कपाशीचा मावा, तुडतडे यांचं संरक्षण जर आपण केलं तर अवर्षणापासून हे निश्चित पीक हे येऊ शकतं. बरोबर. म्हणजे कपाशीसाठी कोळपणी करणं आणि खतांची मात्रा फवारणं फार महत्त्वाचं आहे. तूर पिकाबद्दल आपण काय सांगाल सर? तूर पीक हे अवर्षणाला सहनशील असं पीक आहे. म्हणजे त्याला बऱ्यापैकी पाण्याची किंवा अवर्षण सहन करण्याची ताकद या तुरीच्या पिकामध्ये आहे. त्यामुळं या पिकाला वेळोवेळी कोळपणी करणं, पीक सर्वसाधारणपणे 30 दिवसाचं झाल्यानंतर 2 ओळीमध्ये सरी काढणं आणि या सरीमध्ये पाणी मुरवणं हे अत्यंत महत्त्वाचं. आता एकंदर राज्याचा जर विचार केला तर आपण सध्या तूर जर बघितली तर ही बऱ्यापैकी फुलोऱ्या अवस्था आता येण्याच्या मार्गावर आहे. आणि ह्या अवस्थेमध्ये पाण्याची नितांत गरज ह्या पिकाला असते. ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांकडं पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी त्याला पाणी द्यावं. आणि सर्वच शेतकऱ्यांना एक विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांकडं संरक्षित पाणी आहे त्यांनी पिकांच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पिकाच्या एक संवेदनशील अवस्था तर म्हणजे सुरुवातीचा काळ, वाढीचा काळ, नंतर फुलोरा येण्याचा काळ, नंतर शेंगा भरण्याचा काळ आणि दाणे भरण्याचा काळ, हा ज्या संवेदनशील अवस्था आहेत या अवस्थांमध्ये तुषार सिंचनानं जर पाणी दिलं तर निश्चितपणे जो काही आपल्याला अवर्षणाचा ताण पडणार आहे तो आपण चांगल्या प्रकारे कमी करू शकतो. त्यामुळं
पाण्याचं व्यवस्थापन करताना तुषार सिंचनाचा वापर आपण केला. सर, हे झालं पिकांबद्दल, पण आपण आता पाहतोय महाराष्ट्रामध्ये फळबागांची लागवड पण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या 10-15 वर्ष 20 वर्ष कालावधीमध्ये या फळबागांपासून आपल्याला उत्पादन मिळत असतं, तर त्यांनाही वाचवणं तितकंच महत्त्वाचं आहे. थोडक्यात आपण काय सांगा? राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत आणि ह्या फळबागांचं नियोजन करायचं असेल तर अशा वेळेस बहार व्यवस्थापन करणं किंवा बहार बदलणं हे सर्वात महत्त्वाचं. अच्छा. दुसरी गोष्ट, आच्छादनाचा मोठ्या प्रमाणात फळबागांवर वापर करायला पाहिजे. तिसरी, परावर्तकाचा वापर. आताच मगाशी आपण उल्लेख केला की परावर्तक केवलींचा वापर जर आपण केला तर निश्चितपणे त्याचा फायदा अवर्षणाचा ताण करण्यासाठी सहन करण्यासाठी उपयुक्त. याशिवाय मडका सिंचन, म्हणजे जर शेतकऱ्यांकडं छोटं क्षेत्र असेल तर अशा शेतकऱ्यांनी मडका सिंचन जर केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. मडका सिंचनाविषयी सविस्तर आपण सांगू. तर ज्या शेतकऱ्यांकडं लहान झाडं आहेत, ज्या 4 ते 5 वर्षाची झाडं आहेत, अशा शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे 5 ते 6 लिटर पाणी मावेल असं मडकं हे त्यासाठी वापरावं. मोठी झाडं असतील तर सर्वसाधारणपणे 15 लिटर पाणी मावेल असं मडकं वापरावं. मडक्याला खाली तळाला छिद्र पाडावं. या छिद्रामध्ये नारळाचं किंवा एखादी चिंधी लावावी आणि ते जमिनीत पुरावं आणि वेळोवेळी ते पाणी संपल्यानंतर त्यामध्ये पाणी भरावं. अशा रीतीनं ज्यांचं क्षेत्र कमी आहे त्यांनी मडका सिंचनचा वापर करायला हवा. कमी खर्चामध्ये करू निश्चितच. आणि आता आपण जर बघितलं तर सलाईन बाटल्याचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना दिसतो आहे. आपण जसं सलाईन घेतो त्याचप्रमाणे सलाईनच्या बाटल्या भरल्या आणि एक नळीचं जे काही टोक आहे ते जर आपण पिकाच्या मुळाशी लावलं तर त्याचाही चांगला उपयोग आपल्याला होऊ शकतो. बरोबर. याशिवाय फळबागांमध्ये आच्छादनामध्ये भुसा, काडी कचरा, गवत हे टाकणं हे अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे एकंदर सर्व आपण पीक व्यवस्थापनात जर बदल केले तर आपल्याला अवर्षणापासून जो काही ताण आहे, पिकांवर ताण पडतो, तो आपण कमी करू शकतो. शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये यंदा पाऊस कमी आहे आणि अवर्षणाची परिस्थिती उभा राहिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर ताकटे सरांनी सांगितलेले उपाय, ज्यामध्ये आपण खतांची मात्रा करताना फवारणी असेल, आच्छादनाचा वापर असेल, परावर्तकांचा वापर असेल, कोळपणी करणं असेल, असे उपाय जे सरांनी आपल्याला सांगितले ते करणं आपल्याला भाग आहे. आणि आपण ज्या पिकांना जीवापाड जपता त्या पिकांना वाचवण्यासाठी हे उपाय करणं अतिशय गरजेचं आहे. ते आपण करावेत. सरांनी केलेलं मार्गदर्शन निश्चित आपल्याला उपयोगी पडेल. डॉक्टर आदिनाथ ताकटे सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात. शेतकरी बंधू भगिनींना या विषयाला अनुसरून माहिती दिलीत, त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.